देव काय परीक्षा बघतोय माझी? येऊन जाऊन नुसतं मला असं. बट गाईज मी हा खूप घाबरतोय रेझर वापरायला, कारण की लास्ट टाइम ना आता सगळ्यात डेंजरस पार्ट. गुड मॉर्निंग गाईज. सो आज लास्ट दिवस पुण्यामध्ये आणि आता तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणार मी. वी आर गोइंग टू हॅव आवर ब्रेकफास्ट ऑन द टेरेस. आज मी टेरेसमध्ये ब्रेकफास्ट करणार, मजा येणार. चला. ब्रेकफास्ट टेरेसमध्ये, कारण की यांच्या खालच्या एरियात खूप कमी स्पेस आहे म्हणून त्यांनी सगळं टेरेसवरती केलं आहे. टेरेसवरून व्ह्यू अप्रतिम, तुम्ही बघा नुसतं. काल मी लेट झालो होतो खूप, म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा ब्रेकफास्ट संपला तेव्हा मी गेलो. आत्ता थोडासा टायमावरती आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे, कारण की काल तर मला धुंदीतच नव्हतो. आता लेट झोपलो एडिटिंग करून, माझं काम करून संपवून आता जाऊन मी जेव्हा दाखवतो आहे. चला. तर मॅन्डेटरी चाय झाली, ऑमलेट, ब्रेड, छोले भटुरे आणि ज्यूस पण होता, संपला. मस्तपैकी टेरेसवरती एक नंबर व्ह्यू आहे. व्ह्यू एक नंबर आणि हवा पण मस्त चालतं आहे. फर्स्ट टाईम मला मी असं ट्राय केलं की टेरेसमध्ये ब्रेकफास्ट. नाही तर नॉर्मली कसं असतं की डायनिंग टेबल खाली असतं, ग्राउंड फ्लोअरला असतं. टेरेसमध्ये ब्रेकफास्ट करून मजा आली. तर चेकआउट टाईम आहे माझा, निघावं लागेल. थोडं वॉशरूम पण आली आहे, 2-3 गोष्टी एकत्र आलेत. थोडं खाल्लं आहे भाई, भटुरे, आमलेट. आता निघूया जातो. मी शेविंग किट घेतली. मी त्याला विचारलं की शेविंग किटचे अलग पैसे लगेगे की तुमको? तो बोलला नाही, शेविंग किट का पैसा अलग लगता नहीं, सर आपको मिल जाएगा. दाढी वाढली ना, कस्टमर समोर असं जाऊ काय? मस्तपैकी आता शेविंग किट करून जाईल. हा दिलाय त्यांनी मला शेविंग किट. त्यात बघू काय काय. हो, रेझर दिलाय आणि शेव जेल दिलाय. बट गाईज मी हा खूप घाबरतोय रेझर वापरायला, कारण की लास्ट टाइम ना केस थोडा झाला होता. तुम्ही माझा बघा अलिबागचा ब्लॉग, तर माझ्या इकडे सगळं फुगलं होतं बिकॉज मी शेव केली होती आणि त्याच्यामुळे ते सगळं केस थोडं झालं आणि ते फुगलं होतं. मी घाबरतोय हे वापरायला. बट काय करायचं आता, कापावं तर लागणार. ट्रिमर आणलाय की नाही माहित नाही, मला बघावं लागेल. मी बोललो होतो मी ट्रिमर घेणार, बट अजून घेतलाय की नाही घेतलाय तर चेक तर करू. जर ट्रिमर असला तर वी विल नॉट यूज दिस, बट ट्रिमर नसला तर वी हॅव नो ऑप्शन. मला झक मारून हे वापरतच लागणार. गाईस माझं बॅग आहे, सगळं चेक करून झालं, कुठेच नाहीये भाई, कुठेच नाहीये. मला वाटलं मी ट्रिमर आणला असणार, कुठेच नाहीये. नाही येत ना, या बाईक मध्ये पण नाही माझ्या. देव काय परीक्षा बघतोय माझी? येऊन जाऊन नुसतं मला असं डेंजर रस्त्यामध्ये घेऊन जातो. हा, ती चुकी तर माझीच आहे, मी नाही आणला ट्रिमर. बट तरी देव, मी त्याला तर दोष, कारण की माणूस आहे मी. दोष देणं माझा एक भाग आहे. चला मग आता वापरूयात. नॉट स्पॉन्सर्ड हा, बघू पहिले कसं आहे ते. चांगलं असेल तर पक्का वापरायचं, घाण असेल तर आईच्या गावात कधी वापरू नका, आयुष्यात कधी वापरू नका. भेंडी, दिस इज नॉट समथिंग यू शुड यूज. भाई मी अडकवलाय, सरळ सांगतो, अडकवलाय त्याला. तर ह्याच्यात कसं वापरायचं, मी तर फर्स्ट टाइम वापरतो शेव जेल. न्यू ॲडव्हान्स फॉर्म्युला, मॉइश्चरायझर स्किन अँड ॲलोवेरा विथ नीम.
नाईस नाईस नाईस, करूयात. हा, ह्याला पहिलं साईडला ठेवतो, पहिले आपण ना ह्याला वॉश करून घेऊ. घाबरतोय मी. त्यामुळे शेव जेल लावू द्या. कसं लिहिलंय मी, डायरेक्शन ऑफ यूज, डायरेक्ट अप्लाय करा. ओ शेव जेल, इच्छा ओ यो यो यो. हा, हे बघा शेव जेल घेतलाय. थोडं पाणी घेऊ काय? हा, पाणी घ्यावं लागेल का थोडंसं. तोंडाला लावून होतं, तोंडाला लावतो शेव जेल लावा. ओ भाई, भाई साहब भाई, खरंच शेव जेल असं वाटतं की मी शेविंग क्रीमच लावली आहे. निघताय गाईज, निघताय. आणि मी खरंच कुठं बघत नाही, मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. मी पाऊट नाही करत आहे, ते करायला लागतं, कळलं ना. दॅट इज इम्पॉर्टंट. मग त्याच्या थोडं टाईट केला स्किन तर तेव्हा जाऊन मला निघतात, नाही तर निघत नाही. आता सगळ्यात डेंजरस पार्ट, तिकडे मला केस तोड होतात, केस तोड. घाबरतोय मी. गाईज एकदम हलक्या हाताने केलाय. झाला गाईज, मिशन सक्सेसफुल. हा, अरे माईक पाणी नाही पडलं ना? नाही, माईक पाणी नाही पडलं. एक काम करायला जातो, दुसरा काहीतरी गोंधळ होतोच माझा. थांब. याला ना आपण सुकायला ठेवू. हा, थोडं पाणी पडलंय, सुकू. ओके गाईस, हा माझा ओके गाईस, शेविंग झाली आहे. आता आपण थोडं आंघोळ करू आणि निघूयात बाबा, लेट झालं मला. गाईस, ओके गाईस, तर क्लीन सेव झालेला आहे. आणि आता माझ्या रूमला मी अलविदा बोलतो. लास्ट डे आहे. खूप भारी रूम होती, मस्त जेवण होतं, सगळं खूप छान होतं या रूमचं. आय विल मिस यू रूम, I miss you bed, I miss them all, I'll miss them all. चला, बहुत हो गया बकचोदी, अभी अपन टाइम पास नहीं करेंगे, अपन लेट्स डू आर आंघोळ. आणि नको भेटलं की नाही लगेच मग लोकेशन भेटलं. डेली रूट आहे आमचं. हा ना, हा मला वाटलं की नाही भेटलं काय माहिती. डेली रूट आहे. सीएनजी टाकत होतो मी. अच्छा, ते मी बघितलं, थांबली गाडी आणि साडा सीएनजी पंप दिसतोय. ते सीएनजी टाकून झालं वाटतं. एक दाल फ्राई और एक जीरा राइस. ओके, आइसक्रीम कौन सा अवेलेबल है? ओके, मीठे में क्या है फिर आपके पास? गुलाब जामुन है, जितना बोला मैंने उतना कर दीजिएगा. यस, 207. चेन कुली की मेन कुली देखा है क्या कभी? वैसा ही फीलिंग आया मेरे को. सब मंगाओ, सब, जितना. पैसा कौन भरेगा? अपन नहीं. ये देखो, पूरा मस्त बड़ा कर दिया है बेड. मजा आ गया. बेड सब बोला उनको कि अंकल मेरे को एक इसमें नहीं हो रहा है, एक साइड पे सोने को नहीं हो रहा है, डबल करो. बेड को डबल कर दिया है अभी आई कैन डांस ऑन इट. डांस कर सकते हैं.
207. इनको समझता नहीं है कि एक बार में, हाँ, ऑर्डर देने का एक ही बार होता है ना, ये बार बार क्या पूछता है मेरे को। गाइस तुटला वाटतंय बेड. गाइस मैंने नहीं तोड़ा बेड, हाँ पहले टूटा था. नहीं डबल है म्हणून नाव त्याला. ए डबल है. मजा आ गया.